जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोने आता। अथातो भक्तिं व्याख्यास्यामः, सात्वस्मिन् परम प्रेम रूपा अमृतस्वरूपा च। यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति, अमृतो भवति, तृप्तो भवति। यत्प्राप्य न किंचिद् वाञ्छति, न शोचति न द्वेष्टि न रमते नोत्साही भवति। यज्ज्ञात्वा मत्तो भवति, स्तब्धो भवति, आत्मा रामो भवति। सा न कामयमाना निरोधरूपत्वात्, निरोधस्तु लोकवेदव्यापारन्यासः। तस्मिन्ननन्यता तद्विरोधिषु उदासीनता च। अन्याश्रयाणां त्यागोऽनन्यता, लोकेषु वेदेषु तदनुकूलाचरणं। तद्विरोधिषु उदासीनता च। निरोधस्तु लोकवेदव्यापारन्यासः। भगवंताचे प्रेमी भक्त देवर्षी महर्षी नारदजी या सूत्रामधून निरोध या शब्दाची भक्तिशास्त्रातून असलेली परिभाषा सांगतायत। मागच्या सूत्रामध्ये भक्तीचं एक लक्षण केलेलं आहे, सा न कामयमाना निरोध रूपत्वात्। अर्थात हे व्यतिरेकी लक्षण आहे की भक्तीमध्ये हे नसावं, भक्तीमध्ये कामना नसते, कारण भक्ती ही निरोध रूप आहे। भक्तीमध्ये काम कामना भोगांची लिप्सा हे असूच शकत नाही, कारण भक्ती ही निरोध रूपा आहे, असा विचार मागच्या सूत्रामध्ये महर्षी श्री नारदजींनी केलेला आहे। मग निरोध म्हणजे काय, तर त्याचंच व्याख्यान पुढच्या या 2 सूत्रांमध्ये केलेलं आहे। काल आपण थोडक्यात विचार केला होता की भगवान परमात्मा त्या भक्ताच्या जीवनामध्ये निरोध घडवून आणतात। कधी कधी भयाने, कधी कधी प्रेमाने, कधी कधी ज्ञानाने, कधी कधी पुत्र रूपात येऊन, कधी मित्र रूपात येऊन, कधी सखा म्हणजे मित्र रूपात आणि कधी प्रियतम या रूपात येऊन परमात्मा भक्ताच्या जीवनामध्ये निरोध घडवून आणतात। आणखी महापुरुषांनी असं चिंतन केलंय की परमात्मा कधी कधी भक्ताच्या जीवनात सांसारिक विफलता देऊन निरोध घडवून आणतात, संसारामध्ये प्रतिकूलता देतात आणि त्याद्वारे त्याला भक्तीमध्ये सफल बनवतात। कारण संसारातली विफलता ही पारमार्थिक सफलता प्राप्त करण्यासाठी परमात्म्याने दिलेली असते। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे। संसारातील विफलतेला सुद्धा तुकोबारायांनी परमार्थिक सफलता बनवलं। याद्वारा सुद्धा परमात्मा कधी कधी आपल्याला भक्तीपासून आपण दूर जायला लागलो की तिथून अडवतात, म्हणजे निरोध करतात, त्याचा प्रतिरोध करतात। असं भिन्न भिन्न पद्धतीने आपण कालच्या पाठामध्ये विचार करून आलोय।
आज स्वतः नारदजी सांगतायत की परमात्मा जरी भक्ताच्या जीवनामध्ये असा निरोध घडवून आणत असले, अर्थात भक्तीपासून दूर जाण्याचा प्रसंग आला की त्याला तिथून परावृत्त करून पुन्हा भक्तीवरच आरूढ करतात. असा निरोध जरी परमात्मा करत असले तरी आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. हा निरोध सिद्ध होण्यासाठी आपण काय करावा, म्हणून आपल्याकडून होणारा निरोध या ठिकाणी नारदजींनी सांगितलेला आहे. निरोध हा एक पारिभाषिक शब्द आहे. प्रत्येक शास्त्राचे ते पारिभाषिक शब्द असतात. आत्मा, कूटस्थ, ब्रह्म, माया असे शब्द आले की समजायचं वेदांत शास्त्र हे. प्रकृती, पुरुष, विवेक, प्रधान असे शब्द आले की समजावं हे सांख्यशास्त्र आहे. विवेक, ख्याती, यम, नियम, आसन असे शब्द यायला लागले. सविकल्प, निर्विकल्प, समाधी योगशास्त्र आहे. यज्ञ, याग, धर्म, मीमांसा अशा प्रकारचे शब्द यायला लागले की समजावं ही पूर्व मीमांसा आहे. आणि भक्ती, प्रेम, नाम, श्रवण, कीर्तन, मन अशा प्रकारचे जर शब्द यायला लागले की समजावं हे काय भक्तिशास्त्र आहे, भजन. तसं निरोध हा भक्तिशास्त्रातील एक पारिभाषिक शब्द आहे. भक्तिशास्त्राने या निरोधाचा काय अर्थ केला ते आपल्याला बघावं लागेल, कारण हे भक्तिसूत्र आहे. भक्तिसूत्र हे भक्तिशास्त्रामध्ये जे शब्द आलेले आहेत त्या अर्थातूनच सुटलं जाईल. नाहीतर विचार करतोय, अभ्यास करतोय भक्तिशास्त्राचा आणि पारिभाषिक अर्थ घेतले वेदांताचे, असं चालत नाही. भक्तिशास्त्रातील हे पारिभाषिक अर्थ आपल्याला बघावे लागतात. म्हणून स्वतः नारदांनी या 2 सूत्रांमध्ये निरोध या शब्दाची परिभाषा केलेली आहे, व्याख्या केलेली आहे. त्यात 8व्या सूत्रामध्ये निरोधाची पहिली परिभाषा आणि 9व्या पुढच्या सूत्रामध्ये निरोधाची दुसरी परिभाषा, दुसरी व्याख्या केलेली आहे. त्यामध्ये आपण आज निरोधाची पहिली व्याख्या पाहणार आहोत. निरोधस्तु, तो म्हणजे परंतु. निरोधः, निरोध म्हणजे लोकवेद व्यापारन्यासः. लोकव्यापार आणि वेद व्यापार यांचा न्यास, अर्थात यांचं परमात्म्याला केलेलं परिपूर्ण समर्पण, याला निरोध असं म्हटलं जातं. लौकिक व्यवहार, व्यापार, आपण जे काही लौकिक क्रिया करू आणि जे काही आपण वैदिक, पारमार्थिक अशा प्रकारच्या क्रिया करू, या दोन्ही प्रकारच्या क्रियांना परमात्म्याला परिपूर्ण रूपाने मनातून समर्पण करून टाकणं, त्याचं कर्तृत्व, त्याचं भोक्तृत्व, त्याचा अहंकार आपल्याकडे न घेता हा संपूर्ण क्रिया करणाराही तोच आहे, करून घेणाराही तोच आहे. त्यामुळे या संपूर्ण कर्मांची फलं सुद्धा त्यालाच दिली पाहिजे. अशा प्रकारचं समर्पण करणं याला म्हटलं जातं निरोध. असा निरोध शब्दाचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे. इथे एक शब्द आलाय व्यापारन्यासः. इथं न्यास या शब्दाचा अर्थ त्याग असा नाही. वेदांतामध्ये, सांख्यामध्ये न्यास शब्दाचा अर्थ त्याग केला जातो. कारण न्यास शब्दालाच मागे सम उपसर्ग लावला की संन्यास शब्द बनतो. मग संन्यास शब्दाचा अर्थ आहे त्याग. सर्व घरादाराचा, पत्नी, मुलं, बाळ सर्वांचा, संसाराचा विधीपूर्वक त्याग करणं याला म्हटलं जातं संन्यास, सम्यक न्यासः, संन्यासः. परंतु भक्तिशास्त्रामध्ये इथं न्यास, संन्यास या शब्दाचा अर्थ समर्पण असा आहे. न्यासो नाम भगवती समर्पणम. परमात्म्याला सर्व समर्पण करणं याला न्यास असं म्हटलं जातं. त्याग असा अर्थ नाही. कारण त्याग कधी होतो, शास्त्र असं सांगतं की जेव्हा कार्याचा पूर्णपणे कारणात लय होतो.
तेव्हा तिथं त्याग होतो. कारणातूनही पुन्हा ते कार्य अभिभूत प्रकट होऊ शकतं, परंतु तरीही जोपर्यंत कार्य कारणात जात नाही तोपर्यंत कार्याचा त्याग मानला जाऊ शकत नाही. म्हणून सांख्यशास्त्रामध्ये तीन गुणांनी निर्माण होणारे जे काही सत्व रज तम 3 गुणापासून उत्पन्न होणारी जी काही कार्य आहेत, क्रिया असेल, ज्ञान असेल, पदार्थ असतील, हे संपूर्ण प्रकृतीचे आहेत. म्हणून या संपूर्ण कार्यांचं कारण हे प्रकृती आहे. ते प्रकृतीत लीन करणं याला सांख्यामध्ये त्याग म्हटला जातो. वेदांतामध्ये संपूर्ण जगतरूपी कार्याला, आपल्या कृतींना, इंद्रियांना, शरीराला परमात्म्यामध्ये, ब्रह्मामध्ये बाधित केलं जातं, अधिष्ठानामध्ये त्याचा बाध केला जातो, त्याला त्याग म्हणतात. तो खरा त्याग आहे. मी असंग द्रष्टा आहे आणि या शरीर कार्याचा माझ्याशी काही संबंध नाही, मी असंग निर्विकार ब्रह्म आहे असा निश्चय होणं हा खरा त्याग आहे. हा वेदांतातला त्याग आहे. म्हणून कार्याला जोपर्यंत आपण कारणामध्ये टाकत नाही तोपर्यंत कार्याचा पूर्णपणे त्याग संभवनीय नसतो. भक्तिशास्त्रामध्ये कारण कोण आहे तर परमाणूंना कारण तर भक्तिशास्त्राने मानलेलं नाही. त्यामुळं न्यायशास्त्र परमाणू हे जगताचं कारण सांगतं. परमाणूमध्ये जगताचा बाध होतो. पृथ्वी, जल, तेज, वायू हे सगळे कार्यरूप द्रव्य त्यांच्या परमाणुरूप द्रव्यामध्ये लीन होतात. त्याला त्याग असं न्यायशास्त्रात म्हटलं. काहींनी 3 गुणांना, प्रकृतीला कारण म्हटलेलं आहे सांख्यांनी. काहींनी ब्रह्म हे कारण मानलेलं आहे, परमात्मा. भक्तिशास्त्रामध्ये भगवान परमात्माच कारण आहे. त्यामुळे हे सगळं जग, आपलं शरीर, वाचा, मन, इंद्रिय, या संपूर्ण कृती, कार्य, चेष्टा या जगताचं कारण असणाऱ्या परमात्म्यामध्ये लीन करणं, परमात्म्यामध्ये समर्पित करणं, इसी का नाम त्याग है, इसी का नाम न्यास है. म्हणूनच भगवान परमात्म्याने 9व्या अध्यायामध्ये हा न्यास सांगत असताना 27व्या आणि 28व्या श्लोकामध्ये सांगितलंय, यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. यत् करोषि जे काही तू करशील, यद अश्नासी जे काही तू ग्रहण करशील, यज्जुहोषि जे काही तू हवन करशील, यज्ञ यागादी क्रिया करशील, ही पारमार्थिक क्रिया झाली. लोक वेद व्यापारन्यासः, लौकिक व्यापार यत् करोषि यद अश्नासी. वेद व्यापार म्हणजे पारमार्थिक कृती, यज्जुहोषि ददासी यत् दान जे काही करशील, यत् तपस्यसी जे काही तू तपश्चर्या वगैरे करशील, हे कौंतेय तत् कुरुष्व मद अर्पणम, ते सगळं तू मला अर्पण कर. याला म्हटलं जातं भक्तिशास्त्रातला त्याग, भक्तिशास्त्रातला न्यास, संन्यास. हे खरं अर्पण करणं आहे. असं केलं तर काय होईल? भगवान परमात्मा सांगतायत, शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्मबंधनैः संन्यास योगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. एवं म्हणजे असं केल्याने आपले लौकिक, वैदिक सर्व व्यापार, व्यवहार, कृती, कर्म जर मला समर्पण करशील तर शुभाशुभ फलैः कर्मबंधनैः एवं मोक्षसे. शुभ अशुभ प्रकारची फल तुला भोगावी लागणार नाही, कारण तू ते कर्मच मला अर्पण केल्यामुळे त्या कर्माचं निर्माण होणारं फलही ते सहज मलाच अर्पण होईल. त्यामुळे त्या शुभ अशुभ कर्मांची फल तुला प्राप्त होणार नाहीत आणि मग अशा प्रकारे तू कर्मबंधनातून मुक्त होशील. संन्यास योग युक्तात्मा, संन्यास योगाने तू युक्तात्मा होशील. हा खरा संन्यास आहे. असा संन्यास योग तुझ्या जीवनात प्राप्त होईल आणि याद्वारा काय होईल? विमुक्तः सन् माम उपैष्यसि.
या संसार बंधनातून विशेष रूपाने मुक्त होऊन, पूर्ण रूपाने मुक्त होऊन तू मलाच प्राप्त होशील. अर्थात परमात्म्याला प्राप्त व्हायचं असेल या भक्तिशास्त्राच्या द्वारा, साधनेच्या द्वारा, तर आपण जे काही करू, जे काही भोजन करू, जे काही हवन याग आदी करू, जे काही दान करू, जे काही तप करू, ते सगळं परमात्म्याला समर्पण करा. शुभ अशुभ सगळे कर्म परमात्म्याला समर्पित करा. त्याचं कर्तृत्व परमात्म्याला, देवा तूच हे केलंस, मी काय करणार आहे, तुझंच हे आहे, तुलाच समर्पण. हे शरीर तुझं, मन तुझं, बुद्धी तुझी आहे, इंद्रिय तूच दिलेली आहेस, त्याच्यातला जीवही तूच दिलेला आहेस. हे सगळं जर तुझंच आहे तर, आणि बाहेरचं संपूर्ण विश्व हे तूच दिलेलं आहेस. आमच्याकडे जे काही द्रव्य आहे ते तूच दिलेलं आहेस, तुझंच तुला समर्पण. याला म्हटलं जातं न्यास. न्यास, समर्पण. भक्तिशास्त्रातलं हे सर्वात मोठं तप आहे असं वर्णन केलं आहे. न्यासः एव इत्यरेचयत् न्यासम एषां तपसाम अतिरिक्तम माहः. सर्वात अतिरिक्त विशेष साधन म्हणजे हे तप आहे, न्यास आहे, म्हणजे समर्पण आहे. ज्याची वस्तू त्याला समर्पित करणं याला म्हटलं जातं न्यास. याला म्हणायचं निरोध. आपल्याकडं जेवढ्या वस्तू आहेत त्या सर्व कोणी दिल्यात? परमात्म्यानेच दिलेल्या आहेत. भगवंताच्या सेवेसाठी त्या सर्व वस्तूंचा उपयोग करणं, मोहाने लोभाने त्या माझ्या आहेत असं न म्हणणं, याला म्हणायचं त्याग, याला म्हणायचं निरोध, याला म्हणायचं समर्पण, याला म्हणायचं अनुसरण. अनुसरे तो अमर झाला, याला म्हणायचं अनुसरण करणं. त्वदीयं वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये. हे देवा, तू दिलेल्या सर्व वस्तू तुभ्यमेव समर्पये, तुलाच मी हा समर्पण करतोय, याला म्हणायचं त्याग, याला म्हणायचं समर्पण, अनुसरण. आपल्याला वाटतं मोठ्या परिश्रमाने, कष्टाने या संपूर्ण वस्तू मी मिळवल्यात, हा पैसा मी मिळवला आहे, म्हणून मी सप्ताहामध्ये अशी वर्गणी दिली, देवाला दिली, 1000 2000 दिले, कुणाला? देवाला. अरे देवाला तू काय देणार बाबा? तू कष्टाने काय मिळवणार? तुझ्या हातामध्ये जी लक्ष्मी आली, जे द्रव्य आलंय ते त्यानंच दिलेलं आहे, त्यानंच निर्माण केलंय, तुझ्यापर्यंत आणून त्यानंच दिलेलं आहे. त्यामुळं आपण देवाला जर काही खर्च करत असू तर देवावर फार मोठा उपकार करतो असं नाही, आपण आपल्यावरच उपकार करतोय. पण स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे, आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये दान ही परंपरा आहे, एखाद्याला दान देणं. आणि ह्या दान साधनेच्या द्वारा आपण ज्याला हे दिलं त्याच्यावर उपकार करत नसतो, आपण आपल्यावरच उपकार करत असतो. त्याने ते पुण्य आपल्यालाच मिळणार आहे. भगवंताच्या दिलेल्या त्या वस्तूचा आपण सदुपयोग करीत आहोत, त्याचं पुण्य आपल्यालाच मिळणार आहे. म्हणून आपण विचार केला पाहिजे की अरे हे धन, ह्या सर्व वस्तू माझ्या तर ह्या नव्हत्या, माझ्या अधिकारात नाहीत, माझा अधिकार यांच्यावर नाही आहे. असता तर आपण आपल्या जवळून ते द्रव्य कधी जाऊ दिलं नसतं. देहावर अधिकार माझा असता तर आपण कधी मेलोच नसतो. माझी सत्ता देहावर असती तर मी देहाला कधी मरू दिलं नसतं. इंद्रियांवर सत्ता जर आपली असती तर आपण इंद्रियांना कधीही बाधित होऊ दिलं नसतं, व्यंग होऊ दिलं नसतं. अर्थात डोळ्यांना आपण कधीही शक्तिहीन होऊ दिलं नसतं, चष्मा लागूच दिला नसता. सत्ता माझी, मी सांगेल तसं ऐकायला पाहिजे मग नेत्रांनी, शरीराने, इंद्रियांनी. पण हे आपलं ऐकत नाहीत. कालाच्या प्रभावामध्ये जीर्ण शीर्ण नष्ट होत चाललेत हे सगळे. याचा अर्थ सत्ता माझी नाही यांच्यावर. हे सगळं कोणी दिलंय? परमात्म्याने दिलेलं आहे. ही भावना म्हणजे समर्पण आहे. याला म्हणायचं निरोध. आपल्या शरीरामध्ये काम करण्याची जी शक्ती आहे परमात्म्याने दिली. ज्या वस्तूंना आपण आपलं म्हणून मानून बसलोय त्या वस्तू आपल्या नसतात, खऱ्या अर्थाने त्या देवाच्या आहेत.
म्हणून देवाच्या देवाला देणं, देवाच्या देवाला समर्पण करणं, अशी भावना आपल्या अंतःकरणात येणं, याला म्हटलं जातं समर्पण. शास्त्रामध्ये एक सुंदर श्लोक आलेला आहे भागवतामध्ये. असं म्हटलंय, यत् कृतं यत् करिष्यामि तत्सर्वं न मया कृतं त्वया कृतं तु फलभुक् त्वमेव मधुसूदन. यत् कृतं मया, यत् कृतं यत् करिष्यामि, जे आतापर्यंत माझ्याकडून केलं गेलंय, यत् करिष्यामि, पुढं भविष्यामध्ये माझ्याकडून जे काही केल्या जाईल, तत्सर्वं न मया कृतं, ते काहीही मी केलंच नाही, माझ्याकडून ते खऱ्या अर्थाने केलं गेलं नाही. भक्त म्हणतोय देवाला, आत्ता जे करतोय तेही मी करत नाही, आत्ता जे बोलतोय तेही मी बोलत नाही, मागे जे काही मी कर्म केले ते मी केले नाही, पुढे जे काही करील ते सुद्धा मी करणारच नाही. मग हे मधुसूदन, त्वया कृतं, तू ते सगळं मात्र देवा तूच केलेलं आहेस. त्यामुळं हे मधुसूदन, हे गोविंद, त्वमेव फलभुक्, तूच या फलाचा भोगता हो. या कोणत्याही कर्माची फळं माझ्याकडे देऊ नको. हे सगळं करता करविता कोण आहे? तूच आहेस. मी तर ती एखादी भावली आहे, ते सूत्रधार ज्याप्रमाणे माऊलींनी उदाहरण दिलं ज्ञानेश्वरीमध्ये, तेच उदाहरण दिलेलं आहे. आपुलेया काजा नाचवी, तो सूत्रधार आपल्या पद्धतीने त्या भावल्यांना नाचवीत असतो. तसं सगळं जग परमात्म्याच्या ते काय कळसूत्री भावली आहे आणि परमात्मा त्यांना नाचवतोय. भ्रामयन सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया, हे सगळं देवा तूच करणार आहेस. त्यामुळं हे तुझं तुला, आमच्याकडे याचं कर्तृत्वही ठेवू नको, अहंकार अभिमानही ठेवू नको आणि याची फळं सुद्धा आमच्याकडे ठेवूच नको. तुलाच राहू दे, सगळं हे तुझंच आहे. अशी भावना अंतःकरणात निर्माण होणं, याला म्हटलं जातं लोकवेद व्यापारन्यासः, याला म्हणायचं निरोध, यालाच म्हणतात समर्पण, पूर्ण समर्पण, पूर्ण शरणागती. आपण जे काही अन्न ग्रहण करतो, पाणी पितो, वस्त्र आपण आपल्या अंगावर घेतो, हे देवा तूच आम्हाला दिलेले आहेस. तूच तुझ्याच या शरीररूपी अंगावर परिधान करतोय. शरीर आहे तूच आहेस, हे वस्त्र आहे तूच आहेस, हे सगळं तूच करतोयस. आमचं काही नाही याच्यामध्ये. याला म्हणायचं समर्पण. देवाला प्रसाद देऊन जे ग्रहण केल्या जातं, मग त्याचा प्रसाद म्हणून देवाला अन्न दिलं, ते अन्न आपण प्रसाद म्हणून ग्रहण केलं, मग परमात्मा प्रसन्न होतात. त्या दुर्गा पाठामध्ये असं म्हटलेलं आहे, कीलक 8, ददाति प्रतिगृह्णाति नान्यथैषा प्रसीदती. देवी कधी खरी प्रसन्न होते म्हणे. ही जगन्माता परमेश्वरी जगदंबा माता आपल्यावर कधी प्रसन्न होते खऱ्या अर्थाने विचार केला तर, जो भक्त ददाती, आपल्याजवळ जे काही आहे ते सगळं अगोदर देवीला समर्पित करतो, देतो, आणि मग प्रतिगृह्णाती, त्याचा प्रसाद म्हणून ग्रहण करतो, त्याचा भोग घेतो. असं जर करत असेल तर एषा प्रसीदती, ही माता प्रसन्न होते. अन्यथा न, अन्यथा ही जगदंबा माता आपल्यावर प्रसन्न होत नाही. तसंच आहे भगवंताचं, सगळ्यांचं तसंच आहे. आपण भगवंताला परसमर्पित सगळं करायचं, मग तो प्रसाद म्हणून आपण उरलेलं ग्रहण करायचं. यज्ञ शिष्टा शिनस संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः. हा समर्पण रूपी यज्ञ करा आणि मग उरलेलं ते माझं आहे, मला देवानं दिलेलं आहे, असं समजून ते ग्रहण केलं तर परमात्मा आपल्यावर प्रसन्न होत असतात. अन्यथा मग आपल्यासाठी, स्वतःसाठी आपण ते घेत असो, ग्रहण करीत असो, कर्म करणारा मी आहे, याची फळं मला मिळाली पाहिजे, हे मी केलं, हे मला मिळवायचं आहे, असा अहंकार घेतला, सकामता आली, अभिमान आला, तिथं भक्ती राहत नाही, तिथं ज्ञान राहत नाही, परमार्थच तिथं राहत नाही. तिथूनच मग संसाराला सुरुवात झाली. कर्तृत्व भोक्तृत्व म्हणजेच संसार. कर्तृत्वादी बुद्धी ही संसार, अशी व्याख्या केली शंकराचार्यांनी.
गीता भाष्यामध्ये. तिथून संसार सुरू झाला. मग तिथं भक्ती नाही, साधना नाही. म्हणून या वस्तूंना, यांच्या भोगाला, कर्माला, फलाला आपल्याकडं घेऊच नका, भगवंताकडं देऊन टाका. याला म्हटलं जातं लौक वेद व्यापार न्यास, म्हणजेच संन्यास, म्हणजेच समर्पण, म्हणजेच हा निरोध. आपण जे काही मंत्र म्हणतो, नामसाधना करतो, भक्ती करतो, हे सुद्धा भगवंताने मला दिलेली आहे. भगवंत माझ्याकडून करून घेतोय. मी काय माझा पुरुषार्थ करणार. कधी कधी आपल्याला वाटतं हा संपूर्ण संसार मी सोडला, वेळेत वेळ काढला, मंदिरावर मी आलो, भजन मी केलं 2 तास, मी भक्ती केली, बघा माझी भक्ती किती सुरू आहे. कोण देतं असं देवाला वेळ एवढा. सारखं मंदिरात येतो मी, सप्ताहामध्ये सगळं नियोजन माझ्याकडंच असतं. वारकरी आले, संत आले, त्यांची सेवा मी करतो, एवढी सेवा आपण करतो. अशा प्रकारचा अहंकार, अभिमान जर एखाद्याकडे असेल, तिथूनच संसाराला सुरुवात. अर्थात ती भक्ती नाही, संसार आहे, असा त्याचा अर्थ आहे. श्री चैतन्य महाप्रभू यांनी जेव्हा संन्यास घेतला, तेव्हा त्यांच्या पत्नीने म्हणजे विष्णुप्रियाजी यांनी भगवंताच्या नामाचा जप सुरू केला. त्यांना मंत्र दिला होता, महामंत्र दिला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राचा त्या जप करायच्या. पतींनी आता संन्यास घेतलाय, आपण काय करायचं? त्या परमपती परमेश्वराची सेवा, त्याच्या नामाचं ग्रहण, नामस्मरण करायला लागल्या. महामंत्राचा सतत जप करायच्या. आणि एक मंत्र म्हणायचा, एकदा असं पूर्ण म्हणायचं आणि एक तांदूळ एका पातेल्यामध्ये टाकायचा. पुन्हा एक मंत्र म्हणायचा, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पुन्हा एक तो तांदूळ उचलायचा आणि त्या पात्रामध्ये टाकायचा. असं करता करता दिवसभरामध्ये जेवढे काही ते तांदूळ त्या पातेल्यामध्ये जमा व्हायचे, त्यांना ते शिजवायचे, त्याचा भात बनवायचा, परमात्म्याला समर्पित करायच्या आणि मग तो प्रसाद म्हणून आपण ग्रहण करायच्या. याला म्हटलं जातं समर्पण. भोजन करायचं, पण कसं? असं करायचं. पण अजूनही बरेच संत महात्मे असं करतात. पूजनीय गुरुवर्य परमहंस परिव्राजकाचार्य भारतानंद गिरीजी महाराज हे सुद्धा त्यांच्याकडे आलेल्या भक्तांना असंच सांगतात, अन्नधान्य घ्या, सोबत गहू घ्या, ज्वारी घ्या, तांदूळ घ्या, रामकृष्ण हरी म्हणा, एका पात्रामध्ये जमा करा आणि ते अन्न तुम्ही ग्रहण करा किंवा इथं आश्रमात आणून द्या. आणि असे कित्येकही भक्त कोटीचा जप करतात, 10-10 कोटी, 12-12 कोटीचा जप करतात आणि ते अन्न आश्रमामध्ये आणून देतात. त्याचं भोजन स्वामीजी करतात. याला म्हटलं जातं हे समर्पण आहे. अगोदर ते अन्न परमात्म्याला समर्पित केलं, नामग्रहण करून, आणि पुन्हा आपण ते घ्यायचं. त्या अन्नातून निर्माण होणारं मन किती पवित्र असेल. ते शरीर, त्याची इंद्रिय, त्याची वाणी ही संपूर्ण कशी भगवन नामाने आणि भगवत रसाने भरलेली असणार. त्याच्या मनात कधीतरी अधर्म येईल का? पाप येईल का? येऊ शकत नाही. पण असं नामस्मरण करावं, अशी भक्ती करावी, परमात्म्याला सर्व समर्पण करावं. याला म्हटलं जातं न्यास, निरोध, समर्पण. ही लक्षणं का सांगतायत? हे सगळं का वर्णन करतायत? तर याचं मुख्य कारण आहे की हे सगळे लक्षणं आपल्या ठिकाणी आले पाहिजे. असा भक्त कोणी एखादा आहे का ते बघायचं, मग त्यांची आपल्याला काही सेवा घडावी, किंवा असा कोण आहे खरा भक्त असं दुसऱ्याकडे बघण्यासाठी हे सांगितलं नाहीये. स्वतःमध्ये ही लक्षणं येण्यासाठी सांगितलीत नारदांनी. असे तुम्ही भक्त व्हा, असं समर्पण तुम्ही करा, याकरिता हे सांगितलं. हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण समर्पण हे सांगण्याची गोष्ट नाही, ऐकण्याची गोष्ट नाही, किंवा कुणामध्ये तरी पाहण्याची गोष्ट नाही. आपल्यात आहे का?
जोपर्यंत आपल्याकडून ही साधना घडत नाही तोपर्यंत हे अनुसरण, हे समर्पण सिद्ध होईलच कसं? त्याचा काय उपयोग होणार आहे? आपल्या जीवनामध्ये उतरण्यासाठी, आचरणात आणण्यासाठी, अनुभूतीत आणण्यासाठी ही लक्षणं या ठिकाणी नारदजी सांगतायत. आपण आपल्यासाठी भक्ती करत असू, आपली तृषा, लोभ पूर्ण करण्यासाठी, तर कधीही आपली तृषा, तृष्णा समाप्त होणारच नाही. अंतो नास्ती पिपासायाहा, तृष्णेचा अंतच नाही. तैशी तृष्णा वाढी न लिया, मग मेरुही हाता लिया, तरीही म्हणे एखादिया दारुणा ओळघू. मेरू पर्वत जरी हातामध्ये आला सोन्याचा, तरी त्याला वाटतं अजून जगामध्ये जे काही स्त्रियांकडे, लोकांकडे थोडंफार सोनं घरामध्ये असेल तेही मलाच मिळावं. तृष्णा कधी हे शांत होत नाही. पण तृष्णा शांत करण्यासाठी भक्ती करत असाल तर त्याला भक्ती म्हटलं जाऊ शकत नाही. त्या भक्तीमध्ये निष्कामता पाहिजे, निरपेक्षता पाहिजे, समर्पण पाहिजे परमात्म्याला. याला म्हटलं जातं निरोध. अशी निरोधाची परिभाषा या ठिकाणी ग्रंथकार नारद महर्षी सांगतायत. भगवान परमात्माच कधी कधी काय करतो, भक्ताला आपल्याकडे असं आकर्षित करतो आणि त्यामुळे भक्ताच्या अंतःकरणामध्ये संसारिक कुठली कामना राहत नाही. कृष्णच आकर्षित करतो भक्ताला, देव आकर्षित करतो. त्यामुळे त्या आकर्षणाने, त्या भक्तीने भक्ताला संसारातलं काही मिळवावं असं वाटतच नाही. जयाची आरतीच भोगीत विषयी त्यजिले संत. त्या परमात्म्याच्या प्रेमाचा भोग एकदा घ्यायला मिळाला भक्ताला की त्या भक्ताला पुन्हा विषयाचा भोग आवडत नाही. राम रसाची ये चवी, आन रस रुचते केवी. रसो वैसह, परमात्मा आनंद रूप आहे, रसरूप आहे. तो रस एकदा मिळाला की संसारातला रस मिळवावा वाटत नाही. मग त्याच्याकडून समर्पण घडतं. म्हणून भक्ताने सुद्धा काय केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये घडणारी सगळी कर्म, कर्तृत्व, अहंकार हे परमात्म्याला समर्पण केलं पाहिजे. देवानं मला पुत्र दिला, देवानं मला स्त्री पत्नी दिली, ही देवानं दिली. हा संपूर्ण परिवार माझा नाही, खऱ्या अर्थानं देवानं माझी सोय केलेली आहे, माझी व्यवस्था केलेली आहे, हे भगवंताचं आहे अशी भावना असणं. देवानं मला शेती दिलेली आहे, देवानं मला हा व्यापार दिलेला आहे, पद प्रतिष्ठा ही मला देवानं दिलेली आहे, हे संपूर्ण धन परमात्म्यानेच मला दिलेलं आहे. वैदिक कर्म करत असताना जे काही यज्ञ, यागादी, नामस्मरण, साधना, भक्ती, कीर्तन, श्रवण हे करू, हे सुद्धा परमात्माच माझ्याकडून करून घेतोय. अशा प्रकारे लौकिक वैदिक संपूर्ण क्रिया भगवंताच्या आहेत आणि तोच करून घेतोय, ही भावना म्हणजे समर्पण आहे. नाहीतर हा पुत्र माझा आहे, ही स्त्री माझी आहे, हा परिवार माझा आहे. तुकोबाराय म्हणतात, नो हे तुझा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. तुझं नाही बाबा, हे क्षणभंगूर आहे, नष्ट होणार आहे, जाणार आहे. तुझा अधिकार आणि तुझी सत्ता यांच्यावर नाही चालत, म्हणजे तुझं नाही आहे. देवानं शेती दिली महाराज आपल्याला. खरं विचार केला तर महापुरुषांनी असं म्हटलंय, देव हसतो कधी, जेव्हा दोन भाऊ किंवा दोन शेजारी भांडत असतात की इथून इकडं माझी शेती आहे, इथून इकडं माझी शेती आहे, तू धुरा सरकवलास असं म्हणून वगैरे त्या शेतीसाठी भांडणं करतात, कोर्टात जातात. तेव्हा एकदा देव हसतो म्हणे. कारण देव विचार करतो बसल्या बसल्या की बाबा यांचा जन्मही नव्हता तेव्हा ही भूमी अशीच होती, यांच्या बापाकडे बापाचाही जन्म नव्हता तेव्हाही ही भूमी इथंच अशीच होती, त्यांच्या बापांकडे त्यांच्या बापाचा जन्म नव्हता तेव्हाही ही भूमी इथं अशीच होती, त्यांच्या बापांकडे. असं करता 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 कुठपर्यंत, शेवटी परमात्म्यापर्यंत जावं लागतं. देवानं हे सगळं निर्माण केले ना भूमी, पण खरा बाप हिचा कोण आहे? परमात्मा आहे, देव आहे. भूमी कुणाची आहे मग? खरी देवाची आहे. तिथून आली अशी.
त्या बापापासून या पोराकडे, या बापापासून त्या पोराकडे आलेले, आणि हे लोक ही माझी भूमी, ही माझी जमीन, इथून पुढं माझी, इथून पुढं तुझी असं म्हणतात. तेव्हा देवाला हसू येतं, म्हणे अरे ही तर माझी आहे आणि हे लोक काय माझी माझी म्हणत बसलेत. हसतो देव एकदा, अजून एकदा हसतो म्हणे देव. कधी? जेव्हा डॉक्टर म्हणतो त्या पेशंटच्या घरच्यांना, घाबरू नका, याला मी काही होऊ देणार नाही, याला मी मरू देत नाही, काळजी करू नका, माझ्याकडं मोठे मोठे इंजेक्शन आहेत, मोठे मोठे माझ्याकडे यंत्र सगळे तंत्र आहेत, डोंट वरी, मी करतो, माझ्याकडं तुम्ही घेऊन आलात ना, आता घाबरायची काही गरज नाही. असं जेव्हा तो डॉक्टर म्हणतो तेव्हा एकदा परमात्मा म्हणे असे मन खुलास हसतात. देव विचार करतो, याच्यामध्ये या पेशंटच्या शरीरामध्ये दिलेला प्राण मी आहे, त्यामुळे याचं आकर्षण करणं हे माझ्या हातात आहे. मी काळाला आज्ञा दिली, यमाला आज्ञा दिली की यम जातो आणि मियाची नियमुला साता, काळू ग्रासी तसे भूता. माझ्या आज्ञेमध्ये हा काळ जातो, या प्राणीमात्रांचे जे प्राण आहेत ते शोषण करतो, ग्रहण करतो, आकर्षण करतो. हे सगळं माझ्या आज्ञेत होतं. आणि हा डॉक्टर म्हणतोय की घाबरू नका, मी याला काही होऊ देत नाही. तेव्हा एकदा परमात्मा हसता. काय महाराज आपल्या हातामध्ये काही नाही, सगळं देवाच्या हातात आहे. आले देवाजीच्या मनान तेथे कोणाचे चालना. देवही सगळं करणारा, करविता, भोगणारा, देणारा, घेणारा सगळं देवच करतो. आपण त्याला माझं म्हणून बसलो, हा तर अहंकार आहे, हा तर अभिमान आहे. इथूनच संसाराला सुरुवात आहे. ज्या क्षणी कळालं की खरंच हे देवाचं आहे, मग देवाचं देवाला समर्पित केलं आणि आपण आपली त्याची सेवा करीत बसलो. ही शेती देवाची आहे, माझी नाही, मला देवानं सेवा करण्यासाठी दिली. या भावनेतून जर शेती करत असेल तर त्या शेतकरी पुरुषाने केलेली शेती सुद्धा भगवंताची सेवा होते. हे अन्न देवाचं आहे, देवानं दिलेलं, देवाचा प्रसाद म्हणून मी ग्रहण करतोय, अशी भावना असेल तर ते अन्न ग्रहण करणं, भोजन करणं सुद्धा भक्तीच आहे. हे पाणी देवाचं आहे, देवाला समर्पित करायचं, हे देवाचं आता मला देवानं दिलंय, प्रसाद आहे म्हणून पिलं तर पाणी पिणं सुद्धा भक्तीच आहे. द्रव्य देवानं मला दिलेलं आहे, त्यामुळे यातला काही भाग मी समाजासाठी, देवासाठी, संतांसाठी, धर्मासाठी वापरला पाहिजे. आणि मग उरलेलं ते देवानं दिलेलं मला आहे, हे माझं नाही असं म्हणून त्या द्रव्याचा भोग घेत असेल तर ते द्रव्याचा भोग घेणं सुद्धा त्याची भक्ती होते. हे पाय देवानं दिलेत आणि जिथं जाईल तिथं देवच आहे. देव सर्वीकडे आहे, जिथं जातील तिथं देव आहे. हे चालणं ही शक्ती देवाची आहे अशी भावना असेल तर चालणं भक्ती होते. हात देवानं दिलेत, ग्रहण करण्याची शक्ती देवानंच दिली हातामध्ये, त्यानं शक्ती काढली की मग हात काही ग्रहण करू शकत नाहीत, मग लकवा होतो, पॅरालिसिस होतो. देवानं शक्ती काढून घेतली हातातली, आता घे काय घ्यायचं आहे ते घेता येत नाही. पण जोपर्यंत घेऊ शकतोय, ग्रहण शक्ती देवानं दिली ही भावना असेल तर हाताने घेणं देणं हा व्यवहार सुद्धा भक्ती होते. डोळ्यातली पाहण्याची शक्ती देवानं दिलेली आहे म्हणून आपण पाहत असू तर दिसणारी सगळी रूपं देवाचीच आहेत असं समजून, आणि पाहण्याची शक्ती देवाचीच आहे असं समजून आपण काही ते पाहणं सुद्धा देवाची भक्ती आहे. ऐकणं देवाची भक्ती होते, खाणं पिणं देवाची भक्ती होते. फक्त देवाचं आहे असं म्हणा, तिथून पुढं सर्व भक्ती सुरू होते. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात, जे जे काही करीतो सेवा ते ते देवा समर्पे. यद यद कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. भगवत पूज्यपाद शंकराचार्य म्हणतात, देवा मी जे जे काही कर्म करतोय ती तुमची आराधना आहे. आत्मा त्वम, देवा तुम्ही माझ्या आत्मा तुम्हीच आहात. हा आत्मा तरी काय माझा आहे का? हा जीव कोण झालाय? तुम्हीच झालात. अनेन जीवेन आत्मना अनुप्रविश्य, श्रुती माता सांगते या देहामध्ये या मूर्धा भागाचा छेद करून परमात्मा चिदाभासाच्या रूपानं, जीवाच्या रूपानं प्रविष्ट झालेत. देवच प्रविष्ट झालाय चिदाभास जीवाच्या रूपाने. देवा आत्मात्वम.
हा चिदाभास रूपी जीवात्मा तुम्ही आहात. गिरिजामती ही आमची बुद्धी म्हणजे ही पार्वती माता आहे. पुढं म्हटलंय आत्मा त्वं गिरिजामती सहचराः प्राणाः शरीरं गृहम्. सहचराः तुमचे हे जे सेवक आहेत सगळे, हे प्राण तुमचे सेवक आहेत, सहचर आहेत. हे संपूर्ण शरीर तुमचं घर आहे. हे सगळं वर्णन केलेलं आहे. म्हणून निद्रा समाधी स्थिती ही आमची झोप सुद्धा देवा समाधी आहे, कारण निद्रा तुम्ही दिलेली आहे. संचार पदयोः प्रदक्षिण विधी, या आमच्या पायांचा संचार चालणं तुम्हालाच घातलेली प्रदक्षिणा आहे, कारण हे सगळं विश्व तुम्हीच झालात. जिथं जातील फिरून फिरून पुन्हा वापस येतील, म्हणजे हे तुम्हालाच प्रदक्षिणा घालून परत येतात पाय. सगळं गाव फिरून येऊ द्या, पुन्हा घरी आले की नाही, म्हणजे हे जे असं फिरून आले सगळीकडे, हे काय प्रदक्षिणाच आहे देवाला. हे सगळं परमात्म्याचं आहे अशी बुद्धी असणं, ही धारणा असणं, याला म्हटलं जातं निरोधस्तु लोकवेद व्यापार न्यासहा. हा निरोध आहे, हे समर्पण आहे, अशी ही खरी भक्ती आहे. गोस्वामी तुलसीदासजींनी आपल्या विनय पत्रिकेमध्ये गणेशजींना वंदना केलेली आहे. वंदना गणेशजींना केली आणि शेवटी काय मागितलं? मागत तुलसीदास कर जोरे, बसही रामसिय मानस मोरे. वंदना कुणाची केली? गणेशजींची. आणि प्रार्थनेमध्ये गणेशजी माझ्या हृदयात बसावेत असं मागितलं नाही. गणेशजींना प्रार्थना केली की श्री सीतारामजी माझ्या हृदयात येऊन बसावेत. असं वैदिक कर्म केलं, शास्त्रीय कर्म केलं, परमार्थिक कृती केल्या, तर शेवटी प्रार्थना देवाला करावी, देवा या कर्मातून आपण प्रसन्न व्हा, हृदयात येऊन बसा. याला म्हटलं जातं मग समर्पण. लौकिक कर्म काय आहेत? नृत्य, नाचणं, संगीत, गायन वगैरे, भजन करणं, कीर्तन करणं, ऐकणं, किंवा लौकिक व्यवहार आता आपण जे खाणं पिणं उठणं बसणं चालणं ह्या सगळ्या गोष्टी ह्या भगवंतासाठी करणं, भगवंताच्या आहेत म्हणून करणं, याला म्हटलं जातं समर्पण. हे समर्पण आहे. संगीत नृत्य सुद्धा सेवा होते. आपलं गायन देवासाठी असावं. देवाने मला कंठ दिलाय, त्यामुळे माझ्या कंठातून मी भगवंताचंच उच्चारण करणारे शब्द काढीन, भगवंताचं वर्णन करणारे शब्द, अभंग, ओव्या, गान करीन. आणि त्या करणं म्हणजे मग गायन, ती भक्ती होते. नाचायचं कशासाठी? नृत्य सुद्धा काय व्यावहारिक क्रिया आहे शरीराची, पण हे नृत्य सुद्धा आपण भगवंता समोर करावं. देवानं हात पाय दिलेत ना, तर मग वाहे रंगी टाळी नाचेन उदास, ते देई हातास पाया सुख. देवासमोर नाचावं, देव प्रसन्न व्हावेत म्हणून नाचावं. जसं लेकरू नाचायला लागलं की आई वडिलांना आनंद होतो, तसं आपण नाचायला लागलो की परमात्मा प्रसन्न होतात म्हणून देवासमोर नाचायचं. मग नाचणं ही सुद्धा भक्ती होते. आपण लोकांसमोर नाचतो. दिंडीमध्ये चालता चालता शहरामध्ये आलो, एखाद्या मोठ्या मंत्र्याचं घर दिसलं श्रीमंताचं, की मग तिथं पावल्या धरतो, तिथं नाचायला लागतो. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी घुले बाबा म्हणायचे, बुवा पुणे आलं, शहर आलं की मग तिथं काही वारकरी, बरं बहिरंग वारकरी, स्वार्थी वारकरी, काही तिथं मग ताल धरतात आणि तिथं पावल्या धरून नाचायला लागतात, त्या लोकांना प्रसन्न करण्यासाठी. अलीकडे गणपतीच्या वगैरे दिंड्या घेऊन जातात. आळंदीतून काही विद्यार्थी संस्था वगैरे घेऊन जातात. मग एखाद्या श्रीमंताचं सरपंचाचं घर दिसलं की त्या घरासमोर मग गोल राऊंड करायचा, मग तिथं नाचायचं, त्या लोकांना खुश करायचं. त्याने 1000-500 दिले, बस. ही भक्ती नाही, ही संसाराची भक्ती आहे. अपमान आहे हा परमार्थाचा, देवाचा, भक्तीचा, संतांचा, धर्माचा केलेला हा अपमान आहे. संस्कृतीचा अपमान आहे, वारकरी संप्रदायाचा अपमान आहे हा.
कोणाच्याही समोर नृत्य करू नये. नृत्य फक्त संतांच्या सोबत करा आणि देवाच्या समोर करा, देवासाठी करा. मी नाचलो तर परमात्मा माझ्याकडे बघत असतील आणि देव माझ्याकडे बघून मी कसा कसा नाचतोय वेगवेगळ्या पद्धतीने, ते परमात्मा खुश होतील, संतुष्ट होतील, तिकडे हसत असतील. असा विचार करून नाचणं म्हणजे भक्ती आहे. आपल्याकडे विवाह पद्धती, जेव्हा विवाह होतो तेव्हा तो पिता आपल्या मुलीला त्या जावयाच्या हातामध्ये देत असताना, समर्पण करीत असताना संकल्प म्हणतो. इमाम लक्ष्मी रूपिणीम कन्याम श्रीधर रूपाय वराय तुभ्यमहम संप्रददे. याचा अर्थ काय? ही माझी लक्ष्मी रूपी कन्या श्रीधर, श्री विष्णू स्वरूप असणाऱ्या तुला समर्पित करतोय बाबा, ग्रहण कर. म्हणजे ती कन्या देताना आपण दिली कुणाला? जावयाला. पण त्या जावयाला आपण देव मानून दिली, म्हणजे खरी ती देवाला दिली, देवाला समर्पण करतो आपण. ही भक्ती होते, मग ही साधना आहे. यज्ञ यागादी अनुष्ठान झाले की शेवटी संकल्प सोडला जातो आणि म्हटलं जातं अनेन विश्वात्मा भगवान प्रियताम. या आमच्या यज्ञ कर्माच्या द्वारा विश्वात्मा भगवान परमात्मा आमच्यावर प्रसन्न हो. याला म्हटलं जातं अर्पण करणं, समर्पण करणं, वैदिक कर्म समर्पण करणं. श्रीमद भागवतामध्ये 11 स्कंधामध्ये 2 अध्यायामध्ये 36वा श्लोक आहे. कायेन वाचा मनसैंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृतस्वभावात् करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् तत्. कायेन शरीराने, वाचा वाणीने, मनसैहि मनाच्या द्वारा, मनसा इंद्रियैहि इंद्रियांच्या द्वारा, बुद्ध्यात्मना बुद्धीच्या द्वारा, वा अनुसृत स्वभावात आपल्या स्वाभाविक स्वभावाच्या द्वारा, सरळ स्वभावाने स्वाभाविक रूपाने जे काही क्रिया होतील, काही बुद्धीने म्हणजे जाणून बुजून होतील. यद्यत करोति तत्तत् सकलम परस्मै नारायणाय समर्पयेत. जे जे काही आपल्याकडून होईल ते सगळं आपण त्या परमात्मा नारायणाला समर्पित करावं. आपण जेव्हा एखाद्या दूर गावी जातो, शहराला जातो, तेव्हा येत असताना आपण आपल्या मुलांना काहीतरी घेऊन जाऊया असं मनामध्ये येतं. चला मुलांसाठी काहीतरी घेऊ. त्यावेळी आपल्या मनात हाही विचार आला पाहिजे की आपल्या घरी देव आहे, देवपूजा आहे, देवाचं त्या ठिकाणी गृह आहे, मंदिर आहे. मग आपण आपल्या गावात देवाचं मंदिर आहे, देवासाठी सुद्धा काहीतरी घेऊन जावं असं वाटलं पाहिजे. देवासाठी वस्त्र, देवासाठी काही भोग पदार्थ काहीतरी आपण देवासाठी सुद्धा आणावेत असं वाटत असेल तर ती भक्ती आहे, ते समर्पण आहे. मग मुलांसाठीच आपण घेऊन येतो, त्यामुळे आपली काही भक्ती सिद्ध होत नाही. व्यापार शब्दाचा अर्थ आहे इथं चेष्टा. चेष्टा मात्र म्हणजे संपूर्ण क्रिया कर्म असा अर्थ आहे. लोक वेद व्यापार न्यासः, लौकिक वैदिक व्यापाराचा न्यास म्हणजे समर्पण करणं. इथं व्यापार शब्दाचा अर्थ काहीतरी लौकिक व्यापार करणं, बिझनेस करणं असा अर्थ नाही. इथं व्यापार शब्दाचा अर्थ आहे चेष्टा, आणि चेष्टा शब्दाचा अर्थ आहे संबंध क्रिया. सगळी कर्म आपली जी जी काही असतील ती शुभ अशुभ, विहित निषिद्ध, चांगले वाईट, पाप पुण्यात्मक, धर्म अधर्मात्मक. धर्मच करावा, पुण्यच करावं, पण चुकून एखाद्या आपल्या पायाखाली मुंगी रगडले, मेले तर निषिद्ध कर्म घडलं, हिंसा घडले, चुकून घडले. तर प्रमादवशामध्ये आपल्याकडून जे काही पापात्मक कर्म घडलं त्याला अशुभ कर्म म्हणा. हे अशुभ कर्म ही देवाला समर्पण करा. शुभ कर्म केलं तेही देवाला समर्पण करा. याला म्हणायचं व्यापार न्यासः, संबंध क्रिया, संपूर्ण चेष्टा मात्र भगवंताला समर्पित करणं. नाहीतर मग चुकीचं काही घडलं की देवानं केलं आणि चांगलं काही केलं की मी केलं असं वाटत असेल तर ते समर्पण खरं होत नाही. एकाने काय केलं म्हणे,
हाताने पाप केलं, एखाद्याला मारलं म्हणा, काही चोरी केली म्हणा, धन चोरलं म्हणा, हाताने काहीतरी पाप केलं, आणि मग त्याला एक साधू म्हटला, तू पाप केलंस म्हणे, तू निषिद्ध कर्म केलं, तुला शिक्षा दिली पाहिजे. अर्थात त्याला राजाकडे घेऊन गेले शिक्षा देण्यासाठी. राजा म्हटला, तुला आता शिक्षा दिली पाहिजे. तो विद्वान होता, त्यानं अभ्यास केलेला होता. तो म्हटला, मी काही केलं नाही, मी चोरी केलीच नाही, मी काही पाप केलंच नाही, माझ्या हातानं केलंय म्हटलं, आणि हाताची देवता इंद्र आहे, इंद्रानं पाप केलंय म्हटलं, इंद्राला शिक्षा द्या, माझा काय संबंध आहे? कारण हातानं केलं, हाताची देवता इंद्र आहे असं म्हणायला लागला. राजाही थोडा धार्मिक होता, त्याला काही बोलता आलं नाही. खरं आहे म्हटलं, हे तर हाताने पाप केलंय आणि हाताची देवता इंद्र आहे, इंद्राला शिक्षा द्यायला पाहिजे म्हटलं, बरोबर आहे. मग त्यानं इंद्राला मनोमन अशा प्रकारे आवाहन केलं, इंद्रदेवा हाजीर हो, तुम्हाला शिक्षा द्यायची. कथेतला इंद्र असल्यामुळे आला, लगेच समोर प्रकट झाला, पण ब्राह्मणाच्या रूपात आला. कारण इंद्राला दाखवून द्यायचं होतं याचा मनातले भाव, दुष्ट भाव कसे आहेत ते. त्यानं काय केलं, ब्राह्मणाच्या रूपात आला, आणि ब्राह्मणाच्या रूपात आल्याबरोबर काय झालं, हा जो दोषी होता त्यानं त्या ठिकाणी उभाच होता, त्या ब्राह्मणानं त्या ठिकाणी बोलला सुरू केलं, म्हणे महाराज बरोबर आहे, हाताची देवता कोण आहे? इंद्र आहे. पाप कोणी केलं? इंद्राने. बरोबर आहे, हे सगळं करणारं कोण आहे? इंद्रच आहे. पण हा जो चोर आहे ना, हा काही साधा नाही, हा साधू आहे, सज्जन आहे, महात्मा आहे, दानी आहे, शूरवीर आहे, कमी समजू नका त्याला. म्हणे मी कालच पाहिलंय काय, याच्या माध्यमातून यानं फार मोठा दानधर्म आजपर्यंत केलेला आहे, पण यानं काय नाही केलं म्हणे, याच्या हाताने दान दिलं ना, त्यामुळे इंद्राने दान दिलं. असं म्हटल्याबरोबर तो म्हणायला लागला, इंद्र फिंद्र काय आलाय म्हटलं, मी दान दिलं होतं, मी साधू आहे. असं म्हटल्याबरोबर इंद्र प्रगट झाला आणि त्याची अशी मनगोटी पकडली. म्हणे पुण्यकर्म केलं, दान धर्म केला हाताने की मी केला म्हणतोस, आणि काही पाप कर्म केलं की इंद्रानं केलं म्हणतोस, आता तुला शिक्षा झाली पाहिजे. अर्थात तुझं हे बोलणं कसं आहे, बरोबर आहे, खोटं आहे. म्हणजे पुण्यकर्म केलं की आपण म्हणतो मी केलं, आणि वाईट काही घडलं की देवानंच करून घेतलं माझ्याकडून असं म्हणत असेल तर हे खरं समर्पण नाही. शुभ कर्मही समर्पित करा आणि अशुभ कर्मही समर्पित करा. दोन्ही प्रकारची कर्म, जी क्रिया उठली, निर्माण झाली, देवानंच केले, देवानंच करून घेतले. हात पाय यांच्या क्रिया, इंद्रियांच्या क्रिया, कर्मेंद्रियांच्या क्रिया, ज्ञानेंद्रियांच्या क्रिया, मन बुद्धी यांच्या क्रिया, ह्या सगळ्या परमात्म्यामुळे होत आहेत. करून घेणारा परमात्माच आहे, म्हणून त्यालाच हे सर्व समर्पण करणं, याला म्हणायचं व्यापार. व्यापार म्हणजे संबंध क्रिया, संपूर्ण क्रिया अशा परमात्म्याला समर्पित करणं. स्वामीजींनी तर असं उदाहरण दिलंय, अखंडानंद स्वामीजींनी, आपल्याकडून जी काही वाणी बोलल्या जाईल, शरीर मन वाणी, ह्या संपूर्ण चेष्टा परमात्म्याला समर्पित करायच्या. आणि आपल्या शरीरामध्ये जर समजा खाज आली, खाजवायला लागलं, तर खाजवणं सुद्धा आपलं याकरिता असलं पाहिजे की मी जर असं विचित्र पद्धतीने म्हणजे खाजवतोय, इथं खाजवलं, इकडं खाजवलं, मी खाजवतोय, तर परमात्मा माझ्याकडं तर नित्य पाहतायत, आणि या माझ्या खाजवण्याच्या क्रियेकडे बघून परमात्मा मला हसत असतील, अशा प्रकारची भावना निर्माण होणं. इसलिए खुजलाओ कि तुम्हें देखकर परमात्मा भगवान मुस्कुराते होंगे. याला म्हणायचं मग ते खाजवणं सुद्धा परमात्म्याची भक्ती होते. काय करायचं, प्रत्येक कृतीमध्ये देवाला जोडायचं, त्या कृतीचा संबंध देवाशी जोडायचा. ऐकणं म्हटलं की देवाशी, पाहणं देवाशी, बोलणं देवाशी. देवाचा संबंध जोडला की ती कृती समर्पित झाली देवाला.
ती भक्ती होते. मग झोपणं सुद्धा भक्ती होते. सुषुप्ती निद्रा भक्ती होते. का? झोपताना सुद्धा याकरिता जर आपण झोपत असो की लवकर झोपायचं आहे मला, का पहाटे उठायचं आहे, काकडा म्हणायचा आहे, ब्रह्ममुहूर्तावर नामस्मरण करायचं आहे, भजन करायचं आहे, त्यासाठी मला लवकर झोपलं पाहिजे, आणि याकरिता झोपत असेल तर ती झोप सुद्धा भक्ती होते असं म्हटलेलं आहे. झोपलो नाही तर सकाळी मला आळस येईल, मग आळसामध्ये भजन घडणार नाही, म्हणून मला झोपावं लागेल असं वाटत असेल तर ती झोप सुद्धा भक्ती होते, समर्पण होते ती देवाला. आपल्याकडे कोणतीच कृती घ्यायची नाही, कर्तृत्व अहंकार घ्यायचा नाही, म्हणजे भक्ती. एक मनुष्य वाळवंटामधून जात होता, उंटावर बसलेला होता. त्याच्याकडे एक मोठी पिशवी होती, पोतं होतं समजा भरलेलं. त्यानं ते मांडीवर समोर ठेवलेलं उंटावर, आणि स्वतः पण त्याच्यावर बसलेला, उंटावर बसलेला यात्रा करू लागला. बराच दूरपर्यंत गेला. त्याला उंटाची दया आली. त्याला वाटलं एक तर एवढं माझं 70-80 किलोचं वजन या उंटावरच आहे, आणि पुन्हा हे सामानाचं वजन, ही एवढी मोठी भरलेली बॅग पिशवी, ती सुद्धा सामानानं, त्याचंही वजन उंटावरच आहे. उंट थकला असेल म्हटला. त्याला दया आली आणि त्यानं काय केलं, ती सामानाने भरलेली पिशवी आपल्या डोक्यावर उचलून घेतली. याचं वजन मी घेतो म्हटलं. यानं काय होईल, त्या उंटाचं वजन जरा कमी होईल. आता ती पिशवी उचलून डोक्यावर घेतली काय आणि उंटावर ठेवली काय, त्याचं वजन उंटावरच आहे. त्याला वाटतं की हा भार कोण घेतोय, आता मी घेतोय, माझ्या डोक्यावर भार आहे, पण त्याचाही भार आणि त्या सामानाचाही भार उंटावरच आहे ना. त्याप्रमाणे या संपूर्ण पृथ्वीचाच भार त्या परमात्म्यावर आहे. पण आपण काय करतो, या पृथ्वीवर असणारं धन, त्याचा भार आपण आपल्यावर घेतो. संसारातले पदार्थ हे मी, माझे असं म्हणतो, त्याचा भार आपण आपल्यावर घेतो. आता हा भार आपण आपल्यावर घेतला, आपल्या डोक्यावर घेतला, तरी तो भार आपल्या सकट देवावरच आहे. खऱ्या अर्थाने देवानंच या संपूर्ण पृथ्वीचाच भार घेतलेला आहे. हे सगळे पंचमहाभूत यांचा भार त्याच्यावरच आहे. त्यामुळे पृथ्वीमध्ये जे काही अंतर्गत आहे तेही त्या परमात्म्याचंच आहे, त्याच्यावरच भार आहे त्याचा. पण आपण काय करतो, देखे पुढीलांचे ओझे, आपुला माथा घेजे, तरी सांगे कान दाटीजे धनुर्धरा. आपण तो भार आपल्यावर घेतो, तो आपल्यावर नसतो खऱ्या अर्थाने. पूर्वीचे कीर्तनकार उदाहरण सांगत असतात. या गावातून त्या गावाला काही सामान घेऊन पूर्वीचे लोक, आदिवासी लोक वगैरे जायचे, किंवा शेतकरी, कोणी व्यापारी. मग जात असताना काय करायचे, त्या बैलगाडीमध्ये संपूर्ण सामान ठेवायचे, भार वजन. बैल झोपलेले आहेत, मग बैल त्या बैलगाडीचा भार पूर्ण वढायचे, आणि त्या बैलगाडीला बांधलेलं एक कुत्रं असायचं मागं. ते कुत्रं त्या गाडीच्या मागं 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 चालायचं. कधी ते गाडीच्या खाली चालायचं हळूहळू. कधी कुत्र्याला वाटायचं काय, एवढा गाडीचा भार, माझा भार कोण वडायलेत, बैल, थोडीशी मदत करू आपण त्याला. ते कुत्रं काय करायचं, मग वडल्यावणी करायचं मागं. कुत्र्याला वाटायचं गाडीचा भार आता कोण वडतंय, मी. पण त्यानं मागं वडल्यामुळे उलट बैलांना काय होतोय, पुढं त्रास होतोय. आणि संपूर्ण वजन तर कोण घेत आहेत, खऱ्या अर्थाने बैलच घेत आहेत. कुत्र्याला वाटतं हा भार कोण घेत आहे, मी गाडी ओढतोय. हां, तसं संसारामध्ये होणाऱ्या संपूर्ण क्रिया आपल्याला वाटतं ह्याचा भार संसाराचा मीच ओढतोय, परंतु हे सगळं ओढणारा कोण आहे, परमात्मा आहे. हे ज्याला समजलं त्याची प्रत्येक कृती, कर्म ही भक्ती बनते, साधना बनते. याला म्हटलं जातं समर्पण. लौकिक आणि वैदिक संपूर्ण अशा व्यापारांचा पूर्णपणे त्याग करणं, याला म्हटलं जातं
समर्पण करणं याला निरोध असं म्हटलं जातं. आणि असा निरोध जर आपल्या जीवनामध्ये घडला तर मग ही भक्ती अशी निरोध रूपा होते. आणि निरोध रूपा अशी भक्ती असल्यामुळे, भक्तीमध्ये असं हे लौकिक वैदिक व्यापारांचं समर्पण असल्यामुळे सा न कामयमाना असं मागे म्हटलेलं आहे. निरोध रूपत्वात असा निरोध, असं समर्पण भक्तीमध्ये असल्यामुळं भक्तीमध्ये कामना राहत नाही, स्वतःसाठी काही राहत नाही, स्वार्थ राहत नाही, काम राहत नाही, अभिलाषा राहत नाही. कारण समर्पण केलंय, सगळं कर्म फलासकट समर्पण केलंय. संपूर्ण कृती फलासह, भोक्तृत्वासह, कर्तृत्व, अहंकार सर्व देवाला देऊन टाकलेलं आहे. त्यामुळं कामना काही शिल्लकच राहिली नाही. म्हणून खऱ्या भक्तीमध्ये कामना नसते. सा न कामयमाना निरोध रूपत्वात. निरोध कसा? असा निरोध. निरोधस्तु लोक वेद व्यापारन न्यासः. समर्पण असा याचा अर्थ झाला. असं समर्पण भक्तीमध्ये असेल तर ती खरी भक्ती आहे. आणि त्या भक्तीमध्ये मग कोणत्याही प्रकारची सकामता नसते, कामना नसते, असा विषय झाला. आता आणखी एक निरोधाची परिभाषा भक्तिशास्त्रानुसार होते, ती नारद महर्षींनी सांगितलेली आहे पुढच्या सूत्रामध्ये. तस्मिन् अनन्यता तद्विरोधेषु उदासीनता च. त्या परमात्म्याच्याच ठिकाणी अनन्य राहणं आणि परमात्म्याच्या भक्तीच्या विरोधी जे लोक आहेत, प्रतिकूल जे लोक आहेत, त्यांच्याविषयी उदासीन राहणं म्हणजे निरोध. असा एक निरोध शब्दाचा अर्थ करणार आहेत. मग ती अनन्यता म्हणजे काय, तद्विरोधीषु उदासीनता म्हणजे काय, याचं स्पष्टीकरण पुढच्या सूत्रामध्ये, 2 सूत्रामध्ये येणार आहे. अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता, लोकेषु वेदेषु तदनुकूलाचरणम, तद्विरोधीषु उदासीनता. असं त्याचं विश्लेषण पुढच्या 4 सूत्रामध्ये येणार आहे. तर निरोधाची दुसरी परिभाषा, दुसरी व्याख्या पुढच्या सूत्रामध्ये नारद महर्षी सांगणार आहेत. तो विषय आपण उद्या बघूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.